दादा. आता वाजलेच रात्रीचे 10. चेन लूप करून ठेवले. तयारी बघून तुम्हाला वाटलंच असेल की नक्कीच राईडचा प्लॅन आहे. तुमचं राईट आहे. उद्या सकाळी आपण चाललो आहे कराडला. आपण गावी चाललो आहे, काही काम होतं त्यानिमित्ताने. वॉश वगैरे चेन लूप करून रेडी ठेवली आहे. आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया, सगळे पॅकिंग वगैरे करून. चला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी नितीन थोरात स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवर. तर आत्ता वाजले सकाळचे 5:30. आपली तयारी ऑलमोस्ट सगळी झालेली आहे. फक्त सामान बाईकवर लोड करायचं आहे आणि निघायचं आहे. तर आपण जास्त सामान घेऊन नाही चाललो आहे. हार्डली 2-3 दिवसाचेच हॉलिडे असल्यामुळे आपण थोडंच सामान घेऊन चाललो आहे. तुम्हाला मी दाखवतो काय काय सामान आपण घेतो आहे. आपला टॉप बॉक्स असेल, एक बॅकपॅक घेतो आहे कारण की आपण तिकडे वर्क फ्रॉम होम करायला, त्यामुळे लॅपटॉप कॅरी करायचं, त्यासाठी एक बॅकपॅक आणि एक आपली टँक बॅग छोटीशी. बस दॅट्स इट. बाकी जास्त सामान आपण काही घेत नाही आहे. चला तर फटाफट बाईकवर हे लोड करूया आणि आपण निघूया. आता सकाळचे 6:15 लेट झाला आपल्याला निघायला. चला तर निघूया मग. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपली आजची ही जर्नी साधारणतः 300 किलोमीटरची असेल. इथे मी राहतो त्या लोकेशन तलोजापासून ते कराड 300 किलोमीटर शो करतो आहे. 5.5 तासाचं डिस्टन्स शो करतो आहे गुगल मॅपवर. आपण बघूच आपल्याला किती वेळ लागतो आहे. पण फर्स्ट आपल्याला फ्युअल अप करून घ्यावं लागेल. काल रात्री लेट झाला, त्याच्यामुळे पेट्रोल पंप सगळे ऑलमोस्ट क्लोज झालेले. 24/7 वाला एक पण पेट्रोल पंप मिळाला नाही आसपास. म्हणून आता जाताना ऑन द वे हायवेला आपल्याला टँक फुल करून घ्यावं लागेल. सकाळी लवकरच निघायचा प्लॅन होता, म्हणजे 4:30-5च्या दरम्यानच. पण रात्री सगळं आवरून झोपण्याचं 2 वाजले, त्याच्यामुळे सकाळी काय जागत नाही आली. त्याच्यामुळे आता लेट झाला. आणि आता हे गरमीचे दिवस असल्यामुळे, दिवस मोठा असल्यामुळे सकाळी लवकर सूर्योदय होतोय. फुल करतो. हां, साधा नॉर्मल. चला, पेट्रोल फिल करून झालं आहे. हवा पण चेक केलेली आहे. आता टेन्शन नाही.
ऑलमोस्ट 10 लिटर पेट्रोल फिल झालं, 10 प्लसच झालं. सध्या बाईक ओडोमीटरवर रेंज 550 किलोमीटरची दाखवते अप्रॉक्सिमेट. म्हणजे 10 किलोमीटरमध्ये 550 किलोमीटर नाही जाणं ऑब्विसली गाडी. आधीच गाडीमध्ये थोडं पेट्रोल होतं त्याच्यामुळे. पण एका टँकमध्ये गाडी आपल्या डेस्टिनेशनला तर पोचेलच, कराडपर्यंत तर आरामातच जाईल. सध्या ना JNPT रोड बायकर्स फेवरेट आहे. आणखी रस्ता चांगला आहे आणि ना बाईक पळवायला तेवढेच मजा येते आणि ट्रॅफिक पण एवढं नसतं. आणि संडे राईडला मोस्ट ऑफ तुम्हाला इकडे बायकर्स खूप दिसतील. आय होप व्हॉइस क्वालिटी नीट येत असेल. लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलं तर डिस्टर्बन्स आणि रोड नॉईज वगैरे खूप कॅप्चर होत होता. आता सध्या माईकवर मी डेड कॅट लावले त्याच्यामुळे होपसो व्हॉइस फिल्टर आउट होऊन येईल. तसं नाही झालं तर मग पर्याय नाही, व्हॉइस ओव्हरच द्यावा लागेल. आज सकाळी लेट झाला असल्यामुळे आपल्याला सूर्योदय बघायला नाही मिळाला. सकाळी लवकर निघाल्यामुळे तुम्हाला क्लायमेट चांगलं मिळतं. आता सध्या जर टेम्परेचर शो करतोय चेक केलं तर ऑलमोस्ट 30 डिग्री. आणि हे जर तुम्ही दुपारच्या टायमिंगला जर 12-1 वाजता निघाला घरातून बाहेर तर ते ऑलमोस्ट 35-40 डिग्रीपर्यंत जातं. आता एप्रिल महिना चालू, एप्रिल महिन्यात एवढी गरमी आहे, पण मे महिन्यामध्ये काय होईल काय देव जाणेच. म्हणून जेवढं लवकर आपण पोचायचा प्रयत्न करूया. आजच्या राईडबद्दल सांगायचं झालं तर ही खूप आपल्यासाठी स्पेशल राईड असेल. कारण की आपण फर्स्ट टाईमच हायनेसला घेऊन गावी चाललो आहे. ऑलमोस्ट 300 किलोमीटरची राईड मी फर्स्ट टाईम करतो आहे, ते पण सोलो. या आधीच्या जेवढं पण राईड केलं तेव्हा फ्रेंड्ससोबत होते, ह्यावेळेला सोलो आहे. सोबत आपल्याकडे जवळ लगेज पण आहे, त्याच्यामुळे हा आपल्यासाठी एक चांगला एक्सपिरियन्स असेल. सोलो राईडमध्ये एकच प्रॉब्लेम असतो की कंटाळा येण्याचा चान्सेस जास्त असतात. ग्रुप राईड करताना काय तुम्ही मित्र असतात, मित्रांबरोबर गप्पा मारत जाऊ शकता, एन्जॉयमेंट करू शकता, कुठे वाटलं मित्रांसोबत थांबा हँगआउट करू शकता. पण सोलो राईडला तसं नसतं. सोलो राईडमध्ये फक्त तुम्ही आणि तुमचा कॅमेरा. त्याच्यामुळे सोलो राईड जर कोण करत असाल तर मी रिकमेंड करतो की कंटिन्युअस राईड करू नका, थोडं स्पेसिफिक इंटरवलने हॉल्ट घेत जा, जेणेकरून की तुम्हाला चालवताना झोप नाही येणार किंवा आळस नाही फील होणार. त्याच्यामुळे
घाटामध्ये कॉर्नरिंग करायला मजा येते, पण आपल्याकडे आता लगेज असल्यामुळे स्पीड कमीच ठेवायला लागतं. खंडाळा 6 किलोमीटर. लोणावळ्यामध्ये इथपर्यंत राईड तर खूप वेळा केली आहे, पण इथून पुढे पुण्यापर्यंत फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल रोडवर. कारण की आधी पण आम्ही गावी जाताना जेव्हा 4 व्हीलर घेऊन जातो तर एक्सप्रेसवेनेच डायरेक्ट जातो. डायरेक्ट जवळ रावेतजवळ आपला ओल्ड हायवे आणि एक्सप्रेसवे मिळतात. मग आता लोणावळा ते रावेत हे डिस्टन्स आपल्यासाठी न्यू असेल. रावेतला आपण पोचलो आहे. रावेत क्रॉस केलं आहे. इथून पुढे आता हार्डली 20 किलोमीटर असेल, 20 to 25 किलोमीटर. आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 113 किलोमीटर कंप्लीट केलेत. आतापर्यंत जर्नी चांगली झाली, ट्रॅफिक वगैरे काही लागलं नाही. पण आता जसं पुणे चालू होतं आहे तसं आपल्याला ट्रॅफिक लागेल असं वाटतंय. सकाळी लवकर निघाल्यामुळे चहा नाश्ता काही केला नव्हता. आता विचार करतो कुठेतरी थांबूया पुण्याच्या इथेच आणि चहा नाश्ता करून पुढे निघूया. वातावरण अजून थंड आहे, त्याच्यामुळे लिंबू पाणी वगैरेची काही जरूरत नाही आहे. आपण चहाच घेऊया. कात्रजला पोचलो आपण आता. समोर कात्रजचा बोगदा आहे.
खेड शिवापूरचं टोल नाका आता आपण क्रॉस करतोय. आत्तापर्यंत ऑलमोस्ट 141 किलोमीटर कवर केलेत. अजून 137 पेंडिंग आहेत. आतापर्यंत असे काही कंटाळा नाही जाणवत आहे. बाईक अजून खेचू शकतो आपण. आता हळूहळू गरमी वाढायला लागली आहे. नीरा नदी आता क्रॉस करतो आपण. पुणे आता संपलं तर आपण साताऱ्याच्या हद्दीत प्रवेश करू. अरे बापरे, ट्रॅफिक खूप दाखवत आहे. रोड कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे कंटिन्युअसली ट्रॅफिक येतं. आता ऑलमोस्ट 178 किलोमीटर आपण कवर केले आहेत. 99 किलोमीटर्स पेंडिंग आहेत. तर हॉल्ट घेतला आपण, चहा नाश्त्याचा करूया. इथून पुढे आता खंबाटकी सुरू होईल. तर घाट सुरू होण्याआधीच थोडं फ्रेश होऊन घेऊया. अजून 99 किलोमीटर शो करत आहेत. साधारणतः 2 तासाचा रस्ता आहे. पण फटाफट नाश्ता करूया आणि निघूया. नाश्त्यामध्ये आपण पोहे आणि चहा घेतो आहे. आपली बाईक तिकडे बाहेर उभी आहे, तुम्हाला दिसत असेल. नाश्ता करून झाला आहे. आता जरा फ्रेश वाटतं आहे, तर फटाफट निघूया आपण. आता वाजलेत 11:30 मोस्ट. आतापर्यंत आपले 178 किलोमीटर कवर झालेत. आणि 178 किलोमीटर आपलं बाईकीने ॲव्हरेज किती दिलं आहे? 189 किलोमीटर कंप्लीट झालेत आपले. 189 किलोमीटर्स मध्ये बाईकचा ॲव्हरेज 33 आहे, 33.5. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया.
आपल्याला कराडच्या दिशेने जाताना साताऱ्यामध्ये खंबाटकीचा घाट क्रॉस करावा लागतो, पण रिटर्न जर्नीमध्ये आपल्याला टनेलमधून बायपास आहे, घाट क्रॉस करायची जरूरत नाही आहे. तसं आता नवीन रस्त्याचं पण बांधकाम चालू आहे. नवीन रस्ता एकदा पूर्ण झाला की मग तुम्हाला जाताना पण घाट क्रॉस करायची जरूरत नाही पडणार. या घाटावरनं काही सेक्शन जसे ना निमुळते आहेत ना, त्याच्यामुळे जर ट्रॅफिक लागलं किंवा कोणता ट्रक किंवा हेवी व्हेकल्स जर स्टक झाली रस्त्यात तर इथे खूप जाम होतो रस्ता. हे एस टीवाल्यांचा एक भरोसा नाही, घाटातून पण असे सुसाट गाडी काढतात ना, काय बोलायचं. ट्रॅफिक अरे पुढे ट्रक अडकलेत वाटतं.
ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे आता. फक्त 20 किलोमीटर्स बाकी आहेत. तो उंब्रजला पोचतोय आपण. गरमी वाढत चालली आहे. गरमीमुळे डिहायड्रेशन होत आहे. जस्ट थोडासा हॉल्ट घेऊन उसाचा रस पिला आता इथे. रस्त्याची कामं चालल्यामुळे खूप डायव्हर्जन्स अजून पण आहेत. जसं मी तुम्हाला काल बोललेलो होतो की गावी असं कामानिमित्त आपण चाललो आहे. तसं काम असं नाही. आता 23 तारीखला हनुमान जयंती येते. हनुमान जयंती म्हटलं तर गावची जत्रा. आता खूप वर्षापासून गावच्या जत्रेला गेलेलो नाही आहे. लास्ट जत्रा कधी अटेंड केलेली मला स्वतःलाच आठवत नाही. की आता आई बाबा गावीच आहेत त्याच्यामुळे मग सुट्टी काढून जत्रेला चाललो आहे. ते पण गाडीने येण्याचाच प्लॅन होता, पण लास्ट मोमेंटला नीताचं कॅन्सल झाल्यामुळे मग मला एकट्यालाच यावं लागणार होतं. मग काय एकट्याला यायचं असेल तर मग आपल्याला पर्याय बाईकचाच आहे. आपल्याला नुसतं निमित्त हवं आहे बाईक काढायला. आता ऑलमोस्ट 20-30 मिनटात आपण पोहोचूच आपल्या घरी. आपलं मूळ गाव कराडपासून 10 किलोमीटर पुढे आहे. कालावडी म्हणून जत्रा कालावडीची आहे. पण आता आपण कराडमध्ये चालू आहे. कराडच्या आपल्या घरी तिकडे फ्रेश वगैरे होऊ आणि मग पॉसिबल झालं तर आज जाऊ, नाही तर मग उद्या गावी जाणार. हायनेसोबत माझी पहिलीच लॉंग राईड असेल, ऑलमोस्ट 300 किलोमीटर्सची. तर बाईकबद्दल रिव्ह्यू द्यायचा झाला तर बाईक एकदम स्मूथ आहे. काही कसलाच त्रास नाही चालवताना. तुम्ही हायवेला कंटिन्युअसली 80 to 90च्या स्पीडने जर क्रूज करत असाल ना तरी तुम्हाला चांगलाच परफॉर्मन्स दाखवेल. फक्त एकच गोष्ट मला फील झाली की बाईकचं सीटिंग हार्ड आहे जरा. मग त्यासाठी आपल्याला सीट कवर बघावे लागतील. सीट कवर नाही तर एअर सीटचं ऑप्शन आपल्याला चूज करावे लागते. बस ती एक गोष्ट सोडली तर बाकी बाईकच्या परफॉर्मन्समध्ये काहीच इश्यू नाही आहे. +100 जरी स्पीड ठेवला ना तरी तुम्हाला गाडीमध्ये काहीच व्हायब्रेशन नाही फील होणार. फक्त विंड ब्लास्ट असेल तर तो इम्पॅक्ट जाणवेल तुम्हाला. ऑब्वियसली विंडशिल्ड ही होंडाची विंडशिल्ड आहे ती जर फुल साईजमध्ये तरी पण तुम्हाला विंड ब्लास्ट तर फील होईलच. आपण पोचलो आहे आता आपल्या घरी कराडमध्ये. ॲटलीस्ट 2 मिनटात आपला घरी येईल. सर आजचा ब्लॉग आपण इकडे संपवत आहोत. आवडला असेल तर जरूर लाईक करा. रिटर्न जर्नीचा पण ब्लॉग मी शूट करेलच. ठीक, चला तर थँक्यू.